अरे नायकाला तर दुसरा येला सरते शेवटे बा काळ बांधून नेला एका जनार्दने हरिदासाची करी हरिदासाची करी हरिदासाची करी हरिदासाची करी जन्मांतरी मज उजवा जन्मांतरी मज हरिदासाची करी हरिदासाची करी हरिदासाची करी हरिदासाची करी मज उजवा जन्मांतरी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा एची देगा पांडुरंगा 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 संता लोटांगडी संता लोटांगणी संता लोटांगडी संता लोटांगणी राताला नको म्हणी राताला नको म्हणी जाताला नको म्हणी जाताला नको म्हणी जाताला नको म्हणी जाताला नको म्हणी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा एची देगा पांडुरंगा घेची देगा पांडुरंगा एची देगा पांडुरंगा एची देगा पांडुरंगा एची देगा पांडुरंगा एची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी तुका म्हणे तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी हाथ देई नाचे रंगी हाथ देई नाचे रंगी शक्ति देई नाचे रंगी शक्ति देई नाचे रंगी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा पांडुरंग कुमारी हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी माझ उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची पादने कथेचा विचार पादने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका
ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे. हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मनसे काय मागा हेची देगा पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय पांडुरंगाच्या आग्रहावरून पांडुरंगाकडे मागणी करतात. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा उरुणालय अखिल गुण निधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय. वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. श्री संत सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज दादांच्या 751 जन्मोत्सवानिमित्त संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा व मन मोहक असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहातील उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय श्री हरिभक्तपरायण माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आपल्या परिसराचं वैभव आमचे समाधानजी महाराज सुंबळे. समाधानजी महाराजांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी गुरुस्थानी असणारे श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं मोठं वैभव रोहिदासजी महाराज मते गुरुजी उपस्थित आहेत. एकदा गुरुजीसाठी टाळी. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे कोचरू महाराज गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय मृदंगाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू शुभम हरिभक्तपरायण आमचे शुभम महाराज गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी वैष्णव टाळकरी गुणीजन महाराज मंडळी आनंद महाराज महाले. आदरणीय गुरुवर्य आनंदजी महाराज महाले बाबा उपस्थित. बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा योग आला आमचे यजमान श्री स्वर्गवासी संतू रामजी ढगे व स्वर्गवासी बिजलाबाई संतू ढगे यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर संतू ढगे समस्त ढगे परिवार यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. उपस्थित गुरुवर्य गातामूर्ती रंभो महाराज राऊत बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. मनसे काय मागा हेची देगा पांडुरंगा. या अभंगातून तुकोबाराय पांडुरंगाच्या आग्रहावरून पांडुरंगाकडे मागणी मागतात. याचा अर्थ तुकोबाराय आजच्या अभंगात स्वतःहून मागत नाही. मग देवांचाच आग्रह तुकोबारांना महाराज काहीतरी मागा काहीतरी मागा. तुकोबारा म्हणले देवा का तुम्ही आमच्या माग लागलात काहीतरी मागा. आज तुम्हीच आग्रह करालात. तुकोबाराय आपले भगवान आग्रह करतात याचा अर्थ आमच्या सप्त्याचे 7 दिवसाचे उत्सवात पार गेलेत म्हणून आज भगवान परमात्मा स्वतःहून मागा म्हणाले.
सर्वांचा आग्रह तुकोबरा काहीतरी मागा. गुरुजी तुकोबरा म्हणले देवा तुम्हाला माहिती आमची परंपरा उलट देण्याची मागण्याची नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. आमची परंपरा उलट देण्याची म्हणजे गुरुजी फक्त भगवंताला आपल्या प्रारब्धाने मिळणाऱ्या सगळ्याच वस्तू अर्पण करतात पण मागत काही नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चति तदम भक्तु परुत मशनामे प्रयतात्मना. जे टाकेल कोणा काही फळ पुष्प अथवा तोय त्या परिमिस घेऊ नका भाई. पुढे विन्मुख होता बरे नाही गा. पूजा पत्र काय फळ पुष्प तोय म्हणजे सगळ्या वस्तू देतात. पत्र म्हणजे घरावरचे पत्र काढतात देवाला देतात. आपलं पत्र म्हणजे पत्र नाही पत्र म्हणजे पान. हो त्या सगळ्या पान फळ फूल हे देवाला देतात. गुरुजी देतात पण मागत काहीच नाही. एक बोलू या वस्तू देतात याच्यात नवल नाही. तुकोबरांची भाषा एका ठिकाणी महाराज म्हणतात फक्त देवाला शेवटी आपला प्राण देतात आणि प्राण देऊन सुद्धा काय मागत नाही. ठेवोनिया काही न मागती ठेवोनिया काही न मागती ठेवोनिया काही न मागती ठेवोनिया काही. तुका म्हणे जीव देवा पायी तुका म्हणे बाबांचा आवाज बस बरं गुरुजी लांबचा प्रवास तरी उपवास आहे आम्हाला. प्रवास लांबचा आहे त्यांना लांब. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवनिया काही न मागती. फक्त देवाला जीव भाव अर्पण करतात. तुकोबरा म्हणले जीव अर्पण करतात तरी काय मागत नाही. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण पण मागत काहीच नाही. पण आजच्या अभंगात देवांचा तुकोबरा आग्रह महाराज काहीतरी मागा. तुकोबरा म्हणले देवा मी मागणार नव्हतो पण आता कसा टाइम थोडा कमी राहिला म्हणून मागावं लागलं. मी मागणारच नव्हतो तुकोबरा म्हणले पण आता तुम्ही मागा सारखं म्हणतात म्हणून मागतो. अभंगाचं दुसरं चरण मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी
टाळी वाजवा. खाली वाजी छोजून नाही वाजवली. विठाला मनसे काय मागा हेचे देगा पांडुरंगा. तुकोबरा म्हणले देवा मी मागणार नव्हतो, तुम्ही मागा मागा म्हणतात ना म्हणून मागतो. काय मनसी काही मागा हेची देगा. हेची देगा म्हणजे काय देगा? अभंगाचं पहिलं. हरिदास हरिदासाची एकोरी 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 हरिदासाची हरिदासाचे घरी माझ उपजवा जन्मांतरी. तुकोबरा म्हणले देवा मी मागणार नव्हतो, तुम्ही मागा मागा म्हणतात ना म्हणून मागतो. मनसी काही मागा आणि हेची देगा. हेची देगा म्हणजे काय देगा? हरिदासाची घरी घरी माझ उपजवा जन्मांतरी. महाराज तुकोबरांनी संतांच्या घरी जन्म मागितला. संतांच्या मज उपजावा जन्मांतरी. संतांच्या घरी जन्म मागितला. जन्म मागितला जन्म मागितला. गुरुजी ज्या वेळेस तुकोबरांनी संतांच्या घरी जन्म मागितला तेव्हा दोघं नाराज झाले. कोण दोघं? सांसारिक सुद्धा आणि पारमार्थिक सुद्धा हे होते. दोघं नाराज झाले. सांसारिक सुद्धा नाराज झाले, पारमार्थिक सुद्धा नाराज झाले. तुकोबरांनी संतांच्या घरी जन्म मागितला तेव्हा कस काय नाराज झाले? अगोदर सांसारिक पाहू नंतर पारमार्थिक पाहू. सांसारिक लोक का नाराज झाले तुकोबरांनी संतांच्या घरी जन्म मागितला तेव्हा? त्याचं कारण आहे. सांसारिक लोक महाराजांना म्हणू लागले महाराज तुम्ही जन्म मागितला ठीक आहे म्हणले, आम्हाला काय अडचण नाही. तुकोबरा म्हणले तुम्ही नाराज का झालात? ते म्हणले तुकोबरा तुम्ही जन्म मागण्याचं ठिकाण चुकलं. तुम्ही जन्म कुठं मागितला? हरिदासाच्या घरी, संतांच्या घरी जन्म मागितला. काय तुकोबरा आहे संतांची तर मागायच्या का? मग आमदार खासदाराची तर मागायचं मस्त मोठ्या माणसाची तर गाडी असते फिरायला सगळ्या गोष्टी असतात. तुकोबरा म्हणले वागा ते मला सांगूच नको म्हणले. हो का? मी जन्म कशा करता मागितलाय? भजनाचा आनंद घेण्याकरता मागितला. आणि भजनाचा आनंद संतांच्या घराशिवाय दुसरं कुठंच नाही म्हणले. भजनाचा आनंद फक्त संतांच्या घरीचे आणि तो भजनाचा आनंद मला घ्यायचा आहे म्हणून मी हरिदासाच्या घरी जन्म मागितला. हरिदासाची घरी कारण भजनाचा आनंद फक्त संतांच्या घरीचे. वैष्णवा वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन दीन
वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जनती भजनाचा आनंद वैष्णवाच्या घरी भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाय त्याची वाट पाय रघुनंदन रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भजनाचा आनंद फक्त संतांच्या घरी म्हणून तुकोबारा म्हणून मी तिथं जन्म मागितला हरिदासाची घरी हे उत्तर कोणाला दिलं तुकोबारांनी चुलत्याला संसारिकाला हे उत्तर दिलं गुरुजी सांसारिकांना ते उत्तर दिल्याच्या नंतर सांसारिक लोक मागे सरकले पण पारमार्थिक लोक सुद्धा नाराज झाले तुकोबारांनी संतांच्या घरी जन्म मागितला तेव्हा पारमार्थिक कस काय नाराज झाले त्याचं कारण पारमार्थिक म्हणू लागले महाराज तुम्ही संतांच्या घरी जन्म मागितला इथं आम्ही नाराज नाहीत मग तुम्ही जन्म मागितला इथंच आम्ही नाराज कसं काय महाराज जन्म म्हणजे दुःखाची खाणी ना पारमार्थिक मनुष्याची इच्छा असते आपण परत जन्माला ना आलो पाहिजे मागल्या जन्मा मुक्त झालो मागल्या जन्मा मुक्त झालो मागल्या जन्मा मुक्त झालो ज्ञानदेवाचे ते हरिपाठ ज्ञानदेवाचे ते हरिपाठ ज्ञानदेवाचे ते हरिपाठ ज्ञानदेवाचे ते हरिपाठ मागल्या जन्मा मुक्त झालो मागल्या जन्मा मुक्त झालो मागल्या जन्मा मुक्त झालो ज्ञानदेवाचे ते हरिपाठ नेमा मागल्या जन्मा मुक्त झालो प्रत्येक पारमार्थिक मनुष्याची इच्छा असते आपण पुन्हा जन्माला आलो नाही पाहिजे म्हणून कारण जन्माला यायचं म्हणजे काय सांगू गर्भीची यातना जन्माला यायचं म्हणजे गर्भ असतं तो दुःख आहेच ना बरोबर आहे का नाही जन्माला यायचं म्हणजे गर्भ असतं तो दुःख आहेच मग तू खबर आहे त्याच्यामुळे आम्हाला जन्म पण तुकोबरा म्हणजे वागा मान्य मला गर्भवासाचं दुःख आहे पण आम्हाला नाही दुःख हृदयास नाम तुझे हृदयास नाम तुझे पाडला बघा गुरुजी हो म्हणून तर म्हणतात ना पाडाला गर्भवास दुःख नाही येता जाता हृदयासता नाम तुझे मला मुद्दा मांडायचा आहे तुकोबारा आहे गर्भवासाचं दुःख आहे तुकोबारा म्हणतात पण आम्हाला नाही आम्हाला तुम्हाला कसं काय नाही तुकोबारा म्हणले हृदयासता नाम तुझे आमच्या मुखात नाम आहे गुरुजी म्हणून आम्हाला गर्भवासाचं दुःखच नाही म्हणजे दुःखच नाही नाहीतर मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभत हो पण आम्हाला दुःख नेणे गर्भवास एक विष्णूचाची दास आम्हाला दुःख नाही तुकोबारा मला एक सांगू का मान्य मला जन्म म्हणजे दुःखाचे काय नाही पुन्हा गर्भवासाचं दुःख आहे पण एक सांगतो म्हणजे गुरुजी आम्ही तसा जर विचार केला तर आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडेच गेलेलो कशाला अवस्थेवर बेज बाजूने केली लाई आम्हा जन्म नाही आम्हा मरण नाही आम्हाला जन्म नाही म्हणले मरण नाही भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून जन्म मागितला नाही तर आम्ही याच्या पलीकडे गेलेलो जन्म मरणाच्या कसं काय नाही आम्हा जावे मरावे लागत
नाही आम्हा जावे मरावे लागत आई माझ्या वे मारावे लागत आई माझ्या वे लागावे मारा नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत आई माझ्या वे मारावे लागत आई माझ्या वे मारावे लागत राव आखंडे तैसे तैसे राव आखंडे तैसे 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 नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आखंडे तैसे तैसे राव आखंडे तैसे तैसे नाही आम्हा जावे मरावे आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलो जन्म मरणाच्या आम्ही पलीकडे गेलो या दोन्ही अवस्थेच्या बरं थांबा तुम्हाला कस काय जन्माचं पहिलं कारण दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2 आणि तिसरं कारण केले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती गेले कमजोर किती होणार उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती गेले कमजोर किती होणार उपजले मेले ऐसे किती उपजले केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे किती माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो पहिलं कारण पाप पुण्य दुसरं कारण वासना आणि तिसरं कारण कर्म या 3 कारणामुळे जन्म घ्यावा लागतो पण गुरुजी तुकोबरा म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत कस काय पहिलं कारण कोणतं पाप पुण्य तुकोबरा म्हणले पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही आता संतांच्या ठिकाणी कसं चाललं पाप आणि पुण्य उलट तुका म्हणे पापे जाते संतांची जपे उलट संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील वसोना शके पाप जाय त्रिविध तो ताप आग्या पास लागोने दो पाप पुण्यांगा वा बाबा पाप नाही आणि पुण्य झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या पाप नाही आणि पुण्य नाही त्या दोन्हीच्या पलीकडे गेलो कस काय पाप नाही स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले कुशावर्ताचं स्नान केलं स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय भूदेव मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणले हातावर पाणी घ्या मना म्हणले पापम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभवा असं म्हणा आणि सोडा पाणी खाली जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही ते म्हणले का म्हणणार नाहीत जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही तर म्हणूच कशाला म्हणजे मला मुद्दा मांडायचा संतांच्या ठिकाणी कशात आलं पाप आणि पाप नाही ना आणि तसं पुण्य सुद्धा नाही तुम्ही आता असं कुठं असतंय पुण्य नाही सगळं पुण्यामुळे चाललंय पुण्य नाही म्हणून कसं जमन गुरुजी पुण्याशी देणं घेणं आपल्याला संतांना नाही कसं काय मला सांगा हरिपाठातलं ध्रुवपद काय हरिमुख्य म्हणा हरिमुख्य पुण्याची गणना त्याचा सरळ सरळ अर्थ कसा आहे तुम्ही मुखान तंबाखू आहे तुम्ही मुखान हरिहरी म्हणा एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही गणना म्हणजे मोजमाप सरळ सरळ अर्थ आहे ना सरळ सरळ अर्थ आहे
पण तुकोबारा म्हणले आम्हाला पुण्याशी देणं घेणं नाही, आमच्या दृष्टीनं त्याचा तसा अर्थच नाही. मग कसं आहे, गुरुजी तुकोबारा म्हणले हरिमुख्य म्हणा आम्ही एवढंच करू म्हणले. पुण्याची गणना कोण करी? हरिमुख्य म्हणा एवढंच करू, पुण्याची गणना कोण करी नाही, कोण करी? ते पुण्य बिन्य न बा आम्हाला. याचाच अर्थ लागोने दो पाप पुण्यांगा, म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. कस काय पाप आणि पुण्य नाही? आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो म्हणजे बबलू खाली बस. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावाया गेलो याला म्हणायचं अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळे कशाला पाप आणि पुण्य राहील? पाप राहिलं नाही, पुण्य राहिलं नाही. मी अनेक वेळा सांगतो, एखादं झाड असावं साहेब, एखादं झाड असावं आणि त्या झाडावर सगळ्याच पक्षांचे घरटे असावं, सगळ्याच पक्षांचे, भाजप काँग्रेस राष्ट्र आपले हे पक्षांचे म्हणजे चिमणी, हे पक्षी ते पक्ष नाही, चिमणी नवीनच पोपट आपले, नुसता पोपट कावळा, या सगळ्याच पक्षांचे घरटे असावं आणि त्या झाडाला असा अग्नी लागाव, दड 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 ते झाड पेटाव. जरा कमीच पेटलं बरं पेट दड 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 झाड पेटाव, असं पेटाव बा. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला? जागा मिळेल तिकडे, जिकडे जागा मिळेल जिकडे जागा मिळेल तिकडे. ज्ञानोबा म्हणतात ना, आगी लागल्या रुखी ते कोणी सैरा पळते पक्षी. ज्ञानोबा म्हणले झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसन तिकडं पळतात, तसं अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मी रूपी अग्नी लागल्याच्या नंतर, किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोने दो पाप पुण्यांगा. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? पहिलं कारण कदारी नाही काल. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. पण तुकोबारा म्हणले पाप नाही सगळं लक्ष एका जागा होते म्हणून मी जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. तुकोबारा म्हणले पाप नाही आणि पुण्य नाही, लागून येतो पाप पुण्यांग. जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून जन्म मागितला. हरिदासाचे घरी म्हणून जन्म मागितला. चला, जन्माचं पहिलं कारण पाहिलं पाप पुण्य. जन्माचं दुसरं कारण वा टाळी वाजवा आता. असं जन्माचं दुसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे, वासनेमुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. पण गुरुजी तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत. कसं काय? तुकोबारा म्हणले वासनाच राहिली. तुका म्हणे अवघे आवरिले वासना, तुका म्हणे अवघे आवरिले वासना, अवघ्यावरील वासना आता नारायणा दुसऱ्यापासून अवघी वासना आवरिली. मग कुठं ठेवली? आता नारायण. म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना
वासनाच राहिली नाही म्हणजे वासनाच राहिली नाही. आणि वासना नसल्यामुळे कशाला जन्म घ्यावा लागेल, कारण जन्म घेणे लागे म्हणजे वासनाच राहिली नाही. माणसाची वासना किती संप सांगू. आपण आरती करतो बघा, आरती, आणि आरती करत असताना कापराची डबी घेतली, कापराची डबी घेतली, डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी एक एक वडी एक एक वडी कशाची, शिरेची, आणि आपले कापराची, शिरेची कापराची कापराची एक एक वडी घेतली. आणि वडी घेतल्याच्या नंतर एक टाइम असा येतो साहेब, डबीतला पूर्ण कापूर संपवतो, पूर्ण कापूर संपवतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर आपण नाकाला लावली तर कशाचा वास येतो, कापुराचा येतो का नाही. पण तुकोबरा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणजे. कापुराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण राग चरणरज लागता सज, वासनेचे बीज जळून जाय. आता बघा, वासना राहिली का, राहिलीच नाही ना. किंवा वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरस गोडी जयासे पावली. वासना निमाली समूळ ज्याची, वासनाच राहिली नाही. आता बघा, जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला, बायकोच्या मार्कानेमुळे, आपले वासनेमुळे. पण तुकोबरा म्हणले वासनाच राहिली नाही. वासना नाही म्हणून ते कधी कधी सभा मांडूनच जाते डायरेक्ट. असू द्या, जन्म घेणे लागे वासनेच्या संग. तुकोबरा म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून जन्म मागितला. हरिदासाची घरी म्हणून गुरुजी जन्म मागितला. जन्माचं दुसरं कारण कळालं वासना, जन्माचं तिसरं कारण सांगितलं होतं वा, केले कर्म झाले. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखे फळावे, ते भोगावया यावे, यावंच लागतं. काय भाषा आमच्या तुकोबरांची गुरुजी. तुकोबरा म्हणले आम्हाला नाही यावं लागत. असं कसं काय, तुकोबरा म्हणले कर्मच राहिलं नाही. कसं काय, कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. गुरुजी तुकोबरा म्हणले संचित कर्म आमचं ज्ञानानं नष्ट झालं. म्हणले संचित, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. म्हणजे संचित कर्म ज्ञान नष्ट झालं. किंवा पंचदशी मध्ये श्लोक आहे ना, विद्येत हृदय ग्रंथे छद्यंत्य सर्व संशया क्षयंते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे अस्मिन परावरे दृष्टे हृदयग्रंथी विद्यते सर्व संशया छिद्यंते अस्य कर्मानी क्षयंते. म्हणजे संचित कर्म ज्ञान नष्ट झालं. दुसरं क्रियमान, क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबरा म्हणले चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जननोये आवगा जनार्दन ऐसे ऐकता नेवते साधूच. एका जनार्दने बाणाली निज कुणवो आ झाले संध्या संदेह माझा गेला. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करोषि दस्नासी यज्जोषि ददास्यत यत तपस्यसि कौन्ते तत्कृशमदर्पणम ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्मागुणम ब्रह्मणोत्तम ब्रह्मत्यान गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं, प्रारब्ध राहिलं ना, प्रारब्ध राहिलं. पण तुकोबरा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कस काय, एका जनार्दनी भोग प्रारब्ध हरिकृपे त्याचा नाश झाला. आता 3 कर्म राहिले नाही, 3 कर्म राहिले. आणि जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला,
कर्मामुळं, कारण केले कर्म झाले तेच भोग आले. पण तुकोबरा म्हणले कर्मच राहिलं नाही, संचित ज्ञान नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं, कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून जन्म मागितला. हरिदासाचे घरी आम्हाला भजनाचा आनंद घ्यायचा आहे. गुरुजी धाडस करून बोलतो, मला माहिती आहे ऐकणार वर्ग मोठा आहे, पण गुरुजी भजनाचा आनंद आहे ना भक्तीतच आहे, भक्तीतच आहे. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंदच घेता येत नाही, ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंदच घेता येत नाही. का घेता येत नाही? ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर भजनाचा आनंद घेता कसा? वृत्ती शिल्लक राहते तर फक्त भक्तीतच राहते. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही, कारण वृत्ती ते निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही, वृत्ती शिल्लक फक्त भक्तीतच राहते. जागृत अवस्थेत वृत्ती, जागृत अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असते. जागृतीत, सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती, समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो, उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाते, तुर्यावस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती, स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाते. भक्तीचा शिक्की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तर तुकोबरा म्हणले ते माझे हरी वृत्ती राहू, ते माझे हरी वृत्ती राहू, माझे हरी वृत्ती राहू. समाचरणा दृष्टी विठेवरी साजरी, चरण दृष्टी विठेवरी चरण दृष्टी विठेवरी साजरी, चरण दृष्टी विठेवरी साजरी. ते माझे हरी वृत्ती राहू, ते माझे हरी वृत्ती राहू, ते माझे हरी वृत्ती राहू. समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझ्या हरी वृत्ती राहू. वृत्ती राहू म्हणली, राहू आता हिची गुरुजी. राव वृत्ती, राव शब्द वापरला तुकोबरांनी, वृत्ती जावं म्हणलेच नाही, राहू म्हणले. बरं जावं का म्हणले नाही? तुकोबरांची वृत्ती देवाच्या पायाजवळ जात होती पण राहत नव्हती म्हणून राहू म्हणले. मुलगा शाळेत मनानं जावं का नेऊन घाला? सुरुवातीला निवडून घाल, सुरुवातीला टेन्शन मध्ये. मुलगा शाळेत मनानं जावं का नेऊन घाला? सुरुवातीला जातच नेऊन घाला, मनानं जावं. जाणं वेगळं आणि राहणं वेगळं. एक विद्यार्थी कीर्तनात आवाज होत होता, कीर्तनात आवाज होत होता आणि कीर्तन संपल्याच्या नंतर बैठकीत बसलं. मी त्याला म्हणलं बाळा टाळ चांगला वाजवतोस, टाळ तयार आहे कोणाचा आहे? त्याचे वडील तिथंच होते. त्याचे वडील म्हणले महाराज माझंच करता येईल. आहे का असं का बोलायला? इतके चांगले संस्कार केले असं का म्हणाला? ते म्हणले काय सांगा तुम्हाला, मला वाटत होतं म्हणले माझ्या पोरानं तुमच्यासारखं कीर्तन करावं, असं म्हणतात लोक कमी देते असं. मला वाटत होतं म्हणले यानं कीर्तन शिकाव, कीर्तन शिकाव. म्हणलं मग झालं काय? काय झालं म्हणजे यानं कीर्तन शिकाव म्हणून मी याला 5वीलाच असताना आळंदीला नेऊन टाकन हाताकडून गेले, दोन हाताकडून गेले मोर आळंदीला नेऊन टाकलं. खरं कौतुक चालेल. आळंदीला आला का लगेच? जरी नाही काल नाही ते घरीच नाही ते तसे. आळंदीला नेऊन टाकलं. म्हणलं मग झालं काय? काय झालं म्हणजे हे पोरग तिथं राहिलंच नाही. म्हणजे आळंदीला नेऊन ठेवण्याचं काम कोणाचं आहे? सासऱ्याचं, बापाचं, बरोबर. आणि तिथं राहणं काम कोणाचं आहे? जाव पोराचं. तसं तुकोबरा म्हणले मी माझी वृत्ती देवाच्या पायाजवळ नेऊन ठेवतो पण करावं काय? ती राहतच नाही म्हणून राहू शब्द वापरला, जाऊ म्हणले नाही. म्हणून ते माझे हरी वृत्ती राहू, राहू. सदा माझे डोळे जडू तुझे माझे चेत तुझे पाये राय ऐसे करे काय माझे चेत तुझे पाये आणि दरोनिया बाई
चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याचे कारण चतुरा तू शिरो माझ्या चिंता तुझे पाये गायाचे करे काय आणि दारोने या पाये वावा हा सारे चतुरा शिरोमणी मणी मणी गुण लावण्याची काळजी माझे चित्त तुझे पायी राहे राहूच म्हणले का नाही हा वृत्ती राहू पायापासून आता माझं आयसे करी 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 आता मदयसे करी आता मदयसे करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी आता माझं आयसे करी आता माझं आयसे करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती आता मदयसे करी आता मदयसे करी आता माझं आईचे करी आता माझं आईचे करी आता मदयसे करी आता ऐसे करी आता माझं आईचे करी आता माझं आईचे करी आता मदयसे करी आता मदयसे करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी आता माझं आईचे करी आता माझं आईचे करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय धरी आता मदयसे करी आता मदयसे आता माझं आईचे करी तुझे पाय चित्ती धरी म्हणजे वृत्ती शिल्लक राहते गुरुजी फक्त भक्तीतच राहते ब्रह्मज्ञानात राहत नाही म्हणून भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो हा तो कोबरा भांडले देवाला देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही काय सांगायचं नाही म्हणे नको ब्रह्मज्ञान मी फक्त तू देव ऐसे करी 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 नको ब्रह्म ज्ञान आत्मनिधी भाव मी फक्त तू देव ऐसे करी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त आणि तू देव ऐसे करी तुकोबरा म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मला सांगूच नको
ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नको, हे फक्त तुकोबारानेच म्हणावं बरं. हो ना, ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाहीत का. महाराज म्हणले तेव्हा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही काय सांगायचं नाही, मला करायचं असेल तर एकच करा, मी भक्त तू देव. का मला भजनात आनंद घ्यायचा आहे. मनी भक्तीची आवडी, मनात भक्तीची आवडी, म्हणून न लगे मुक्ती. धनसंपदा तर नकोच, पण मुक्ती नको. बरं, धनसंपदा का नको मी अनेक वेळा सांगत असतो. याची अशी गंमत आहे धनाची. कशी? सकाळी सूर्य उगवला, झाडाची सावली कोणी दिसेल राहते? पश्चिमेला. आणि सूर्य मावळाच्या टायमाला पूर्वेला. साहेब तसे धनाचे. या धनाचा न दरविश्वास जैसी तरवर छाया. वा गुरुजी. यातायातीन चुके परी हे भोगशील काया. या धनाचा न दरविश्वास जैसी तरुवर छाया. तरुवर छाया म्हणजे झाडाच्या सावलीसारखे धन. आपण नाथ महाराज म्हणजे झाडाच्या सावलीसारखं, आणि तुकोबारा म्हणजे वाऱ्यासारखं. येतो संपत्तीचे वारे साचोकारे जाईला. संपत्तीचं वारे संपत्तीचं. असे भरपूर वारे, असे भरपूर वारे. अहंकाराचा वारा, अहंकाराचा वाराचे ना. अजून एक वारा आहे ना, आला शीतळ शांतीचा वारा. शीतळ शांतीचा वारा, अहंकाराचा वारा, धनाचा वारा. इलेक्शन आपल्या इलेक्शनचं वार ते वारा, ती वाटळी होती वारा. वारे असे भरपूर वारे. थांबा, पिंगळ्यात सुद्धा एक वारा आहे गुरुजी. पिंगळ्यात सुद्धा एक वारा आहे. कोणता? अनेक एक वारे सुटेल तातडी, मग पाटील बुवाची पडेल माडी, आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माद्वारी बोले बोलतो देखा. हा पिंगळ्यातला वारा आहे. पण पिंगळ्यातला वारा जरा भयानकच आहे. तो का धनाच्या वाऱ्यासारखा नाही, शीतळ शांतीच्या वाऱ्यासारखा नाही, अहंकाराच्या वाऱ्यासारखा नाही. अण्णा तो काळाचा वारा आहे, काळाचा. काय गोड अर्थ आहे गुरुजी? अनेक एक वारे सुटेल तातडी. काळाचं वारं तातडी सुटलं की पाटील बुवाची पडेल माडी. काळाचं वारं आलं की देवरूपी माडी खाली पडत असते, कारण ते वारच काळाचं आहे, शेवटचं वार आहे. काळाचं वारं आलं की देवरूपी माडी खाली पडत असती. आणि एकदा का देवरूपी माडी खाली पडली की तिची 5 पोरे लागतील देशोधडी. 5 पोरं कोणती? देहा पाचाचा आणीला वसना. पंचमहाभूतापासून झालेलं शरीर आहे. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायछाप याच्यापासून आकाश, याच्यापासून झालेलं आकाश. मग तुम्ही बोलतच नाहीत, मग करू काय? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून झालेलं शरीर. माडी पडली की शेकी त्याला देणे लागली. बरोबर. काळाचं वार आले की देवरूपी माडी खाली पडत असतील. एकदा का देवरूपी माडी खाली पडली की तिची 5 पोरे लागतील देशोधडी. पंचमहाभूता शरीर विलीन होऊन जात असतं. म्हणून माडी पडायच्या आधी तुम्ही काय करा? वरल्या आळीला तुम्ही सावध आहात. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. काळाचं वार यायच्या आधी. वरली आळी कोणती? इकडची गुरुजी, गावातली नाही. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. पिंगळ्याचा अर्थ असा गोडे महाराज. पिंगळ्याचा अर्थ असा गोडे महाराज. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. हो, स्थूल शरीर ही वरली आळी. ज्यांना वरल्या आळ्या भेटल्या त्यानं सावध राहा. कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. नरदेह दुर्लभ जाना. भेटली ना वरली आळी. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावेन. पाटील बुवाला लावून नेसावी. पाटील बुवाला सोबत घ्या वरली आळी. पाटील कोणते? मनाजी पाटील देहगावीचा. मनाला पाटील म्हणलं. पिंगळ्याचा अर्थ असा गोडे महाराज, जीवन बदलतो पिंगळा. मनाला सोबत घ्या तुम्ही वरली आळी. आणि जर तुम्ही मनाला सोबत नाही घेतलं वरली आळी, चिठ्ठी येईन बा, मंग पडेल ठावी. मग चिठ्ठी येईन. चिठ्ठी म्हणजे या चिठ्ठ्या नाही. माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं. आई राजा चिठ्ठी म्हणजे
गुरुजी यमाच्या चिठ्ठ्या आहेत, यमाच्या वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या आहेत. ह्या चिठ्ठ्या नाही. यमाच्या चिठ्ठ्या कोणत्या? श्री गुरु बाबा सांगत असतात, गुरुजी माणसाचा ऍक्सिडेंट होणं त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. या यमाच्या चिठ्ठ्या आहेत महाराज. का करावं? प्रत्येकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पा, पण लोक चिठ्ठ्या वाचत नाही. येतात यमाच्या चिठ्ठ्या येतात प्रत्येकाला, पण लोक चिठ्ठ्या वाचत नाहीत. एखादा रोग होणं आणि त्या रोगातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचे जावं. देवाला म्हणायचं, देवा रोगातून वाचलो ना, ऍक्सिडेंट मधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पती कळण हे भजन करीन. हो भजन 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 मंदिरात बसून भजन करीन. बरोबर आहे का नाही? म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. सावध होऊन काय करायचं? सावध होणी भजनीला देव करा कैवारी आम वाक्या सोम वाक्या प्रेम नगरवारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. अशा प्रकारे वरल्या सावध व्हायचं, बदनाला लागायचं. बरोबर सावध होऊन बरोबर होऊन द्यायला पाहिजे होतं. मालिका का संपत्ती माझ्या मेन पॉइंट. काय म्हणता पुढच्या वेळेस पुन्हा बोलाव तसं मी पुन्हा येईन. तुम्ही बोलले वरल्या त्या नाही माझा माझा बोलण्याचा तेव्हा माझा बोलण्याचा मतदान अध्यक्ष महोदय पुढे चला. वरल्या आळीला सावध. बरोबर आहे का? म्हणून मी वार सांगू लागलो. वार असं धनाचं वार आहे. बरोबर आहे का नाही? पाहता धनाचं वार म्हणलं तू बरं तुमच्याकडे धनच नाही का? आहे ना परमार्थ धनगरी पांडुरंग. गुरुजी परमार्थ रूपी आमच्याकडे धनी म्हणून न लगे मुक्ती धन संपदा. संपदा सुद्धा नको का? संपदा 16 नावडे मनाला आम्हाला हे नको. म्हणजे काय पाहिजे तो बरं काय नाही, फक्त भजनाचा आनंद घ्यायचा. हा बाकी काहीच नको. कारण तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता. गुरुजी मुक्तीच्या डोक्यावर जर पाय देण्याचं सामर्थ्य कोणाचं असेल तर भक्ती दे. हा जी अवस्था ब्रह्मज्ञान ज्ञान मार्गाने तीच अवस्था आम्हाला भक्ती मार्गाने, तीच अवस्था भक्ती मार्गाने. बघ ज्ञान मार्गाला गेल्याच्या नंतर मुळशे
वृत्ती शिल्लक राहत नाही. ती ब्रह्मज्ञानाची अवस्था अशी बोले ना आणि बोलू देईना. भक्ती मार्गाने सुद्धा नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त. आस्वायसा कोटे आठवचे नाही तेही आम्ही त्या अवस्थेवर गेल्याच्या नंतर एकदा भजनाचा गेला गायनाचे ओळी आपुलिया छंदी मनाचे आनंदी याचाच अर्थ सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत आम्हाला त्या अवस्था आहे. आम्ही आनंदात आहे त्या अवस्थेत आनंद आहे आम्हाला. हो म्हणून काहीच वाटत नाही जन्माचं दुःख आम्हाला. त्याचं कशाला वाटण गरीब असायचं जन्माचं मरणाचं दुःख अजिबात नाही. आम्ही याच्या सगळ्या आता आनंदाची डोई आनंदाची डोई म्हणण्यापेक्षा सर्व सुख ल्यालो म्हणण्यापेक्षा गुरुजी अवस्था किती सुखाची पाहिजे का? आमचं जीवन किती सुखी पाहिजे का? एक प्रमाणाची साखळी पहा. आमचं जीवन एवढं सुखी तुकोबारा म्हणले इतकं सुखी की आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच म्हणली. तो कामाने मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी शेज म्हणजे गादी. साहेब आम्हाला झोपण्याकरता तुकोबारा म्हणले गादी सुद्धा सुखाचीच आहे. प्रमाणाची साखळी पाहिजे गादी सुखाची म्हणले. आहेत ना काय काय गाद्या तशा आहेत आहेत. आम्ही शुभमबा कीर्तनाला गेलो गुरुजी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि पहाटे 3 वाजता पोहोचलो. 3 वाजता पोहोचल्याच्या नंतर ते अण्णा होते. त्यांना म्हणलं अण्णा आराम करायचा आहे. ते म्हणले वारकऱ्याचंच घर आहे तुमची नाही व्यवस्था करायची कोणाची करायची? झोपा म्हणले गादी. मला झोपाय गादी. मग हिवाळा होता. मी म्हणलं पांघरून द्या पांघरून द्या म्हणलं. ते म्हणले पांघरून व्यवस्था असते म्हणून पुन्हा मी उन्हाळ्यात गेल्याच्या नंतर त्यांना म्हणलं अण्णा. त्यांनी ओळखलं. ते म्हणले मला माहिती आहे तुम्ही आरामालाच आला. त्यांनी ओळखलं. ते म्हणले आला झोपाय गादी आल्या. मला म्हणलं त्या गादी नको बोल ना जरा काय झोपलो मी त्या गादी झोपलो. त्या 3ऱ्या मिनिटापासून ती गादी 9,60,000 अशी काहीतरी किंमत सांगितली गादीची. त्या गादीची किंमत मला. मी त्यांना म्हणलं अण्णा काय मजा बघा तुमची एवढी गादी तुम्हाला झोपायला. ते म्हणले कशाची मजा गादीच मोठी मी सर्रात जागा असतो मला डोळा. बऱ्याच जणाला असं आहे कायला गाद्यात मोठ्याला त्याला झोपत नाही. तसं तुकोबारा तुम्हाला गादी सुखाची आहे पण झोप सुखाची आहे का? गुरुजी आमच्या तुकोबारा म्हणले जशी गादी सुखाची आहे ना तशी झोप सुद्धा आम्हाला सुखाचीच आहे म्हणले. कशी? सोक्या मेने झालो गा शून्य सारोनी ते सुखे विजलो गा सुख सारोनी ते पोट शिकारी का दान मिळे आहे ते हो पोट शिकारी का दान मिळे ते तो क्या मैंने चालो का शून्य तारोने देते विजलो गा सुख सारोनी ते मैंने चालो का शून्य तारोने देते तो क्या मैंने चालो सो क्या मैंने दिलो का शून्य सारोनी देते. चला गादी सुखाची झोप सुखाचीच ना सुखे मी निजलो गा तुकोबारा म्हणजे झोप सुखाचीच. बघा गादी सुखाची झोप सुखाची. तुकोबारा झोप झाली का? झाली ना. चला आंघोळीला चला. आंघोळीला पाणी कशाचं आहे? गुरुजी आमचे तुकोबारा म्हणले आम्हाला आंघोळीला पाणी सुद्धा सुखाचंच आहे. आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंद तरंग. आनंदाचे डोळे म्हणजे
पाणी आनंदाचं म्हणजे सुखाचंच ना. एक साखळी आपलं गंमत प्रमाणाची साखळी. गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं. बरं चला तू बरं आहे, आंघोळ झाली का? झाली ना, चला कपडे घाल. कपडे घ्या. कपडे कशाचे? गुरुजी तुकोबार म्हणले आम्हाला कपडे सुखाचेच आहेत. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. बघा सुख ल्यालो म्हणजे सुखाचेच कपडे ल्यालो आणि सुखाचेच अलंकार ल्यालो. कपडे सुखाचेच. बरं चला कपडे घातले का तुकोबार आहे? जेवायला बसा, मेऱ्या करायला बसा. खायला काय? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आनंदाचे लाडू. लाडू हो, आनंदाचे लाडू. नका सर पडू घ्या रे. बघा खायला लाडू कशाचे? सुखाचेच आहेत ना. आता मला सांगा आंबट खाल्लं ढेकर कसा येतो? आंबट बरोबर आहे. तिखट खाल्लं तिखटच. तसं तुकोबाराने आनंदाचे लाडू खाल्ले. गुरुजी ढेकर सुद्धा आनंदाचाच द्याला. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. आमच्या तुकोबाराने ढेकर सुद्धा सुखाचाच दिलाय. काय जीवन आहे पहा बरं. गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचाच. काय जीवन आहे. एक बोलू का? काय होतं महाराज आमच्या तुकोबारांकडे? काय होतो? जाऊ पुढती भिके पुत्री घर राखीत. काय होतं महाराज? काहीच नव्हतं पण काय जीवन सुखानं भरलेलं आहे. एक बोलू का साहेब? आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. काय कमी आहे? आणि माणसाला जगण्याकरता लागत तरी काय? काय लागत? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर महत्वाचं. नाही मग चुकीचं असलं तर 20 रुपये कमी द्या तुम्हाला. मग तुम्हाला वेगळं वाटतं का? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर या 2 करता वाढलं फक्त. बरं जाऊ द्या विनोदाचा भाग. आज का अन्नाची कमी आहे? अण्णा आज का अन्नाची कमी? कुठे गेले अन्न? आज काहीच अन्नाची कमी नाही पण आपण सुखी नाही. एवढं लॉकडाऊन पडलं, खरं सांगा खाण्यावाचून कोणी मिळेल का? कोणीच मिळेल नाही खाण्यावाचून. बरोबर आहे का नाही? आज सुद्धा प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे गुरुजी. अन्नाची काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. तर मला सांगा तात्या, तुमच्या असं का नाव आलंय का? हे 20 वर्षात तुमच्या असं का नाव आलंय का की आमक्या आमक्या गावाला आमक्या आमक्याची बायको खाण्यावाचून मिली म्हणून? खाऊन खाऊन मिली म्हणून आला असेल पण खाण्यावाचून मिली म्हणून नसतं ना आलं. बरोबर आहे का नाही? त्या दोघात इति गुह्य तमम चालू आहे काहीतरी. समाधान गुरुजीतून गुरुजी. बरोबर आहे का नाही गुरुजी? खाण्या वाचून मेली म्हणून कोणाची पत्नी आलं का काना? पण गुरुजी आमच्या तुकोबारांची पत्नी अन्न वाचून मेलेली. स्त्री कान्ना न करता दुष्काळी केला. महाराज आपल्याला आज काहीच अन्नाची कमी नाही पण आपण सुखी नाही. सुखी नाही. बरं अन्न जाऊ द्या. वस्त्राची काय कमी आहे? आता जुने लोक अजून गुरुजी आमच्या भागात जुने लोक सांगतात बघा, ह्या तात्याच्या अन्नाच्या वयाचे जुने लोक सांगतात तुमच्या लहानपणी अन्न असं म्हणतात तिघा भावात चौघा भावात एकच शर्ट असायचं. बरोबर नाही? बरोबर. आता जुने लोक जुन्यातलं कोणी उगं दोघं तिघत आम्ही ते बघा अजून कोणी जुने लोक अजून सांगतात बघा आमचे. बरोबर होती का नाही परिस्थिती? तिघा भावात चौघात एकच शर्ट असायचं. परिस्थिती तशी होती. तुम्हाला हसवेन समाधान गुरुजी आम्ही दिवस काढले तसे. चला विनोदाचा भाग. पण आज काय वस्त्राची कमी? खरं सांगा बरं, आज काय वस्त्राची कमी? आपलं तर जाऊ द्या, त्या महिलांच्या साड्याच्या बाबतीत विचारच करू नका. हा इतके साड्या. खरं सांगा बघा, खोटं बोल नका. या मांडपात खोटं बोलले गुडघे दुखत येत. खरं सांगा, कपाट उघड अंगावर पडत नाहीत का? बका इतक्या साड्यात महाराज यायचे. अहो समजा ह्या जर गेल्याच कुठं दिंडीत मला बोलवतं जाणतो मी, मला दिंडीत म्हणायचंय. दिंडीत म्हण उगा आता जाताना 100 रुपये द्यायचे, ते बी द्यायचे ना पुन्हा. त्या कोण काय मायला म्हणतात मग आम्ही तर पैसे आणले नाही, मी मनी घेतो.
ह्या जर दिंडीत गेल्या तर असं मला माहिती, ह्या जर दिंडीत गेल्या शुभम गुरुजी 30 दिवसात संघाईने 60 जरी साड्या नेल्या तरी 22 साड्या घरी तशाच राहत्या. इतक्या साड्यात अध्यक्ष मोदी. वस्त्राची काय कमी नाही, अन्नाची कमी नाही, वस्त्राची कमी नाही. आहे का काय कमी? खरं सांगा आपण सुखी आहेत का? अन्न वस्त्र बरं निवारा आज काय घर पाहण्यासारखे घर येतात बरोबर. आज काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. कोणी म्हणू द्या आम्ही सुखी आहेत 20 रुपये देतो आपण सुखी. माझ्या बोलण्याला विनोदाची झालं रे पण आपला विनोद जाऊ द्या. पण आज काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. पण हे बोलू आमचा तुकोबरायकर साहेब काहीच नव्हतं पण गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचा. कस काय त्यांचं जीवन एवढं सुखे गुरुजी? त्याचं एकच कारण आहे आमच्या मुखात सतत नामे, आम्ही सतत भजनाचा आनंद घेतो. या आनंदापुढे आम्हाला काहीच नाही. लगे मुक्ती धन संपदा संत संगदी सदा. संताचा संग बरोबर. थांबा आता संतांचा संघ द्यायचं म्हणलं संत घरी आले बरोबर. संत घरी आल्याच्या नंतर आता भजन होईल ना बरोबर की नाही. संत कोबरा म्हणले देवा आता मी मागणार नव्हतो बरोबर, मागणार होतो पण आता तुम्ही मागा अजून एक मागणं मागतो. कोणतं? संत घरी आले तर त्यांच्या चरणावर लोटांगण घालण्याकरता मला लाज वाटू देऊ नको. संता लोटांगणे शुभम गुरुजी जिथं माझा आवाज संपतोय माझा आवाज संपतोय तिथून सुरू होते खर्चा चालू होतोय. मग आता वर बघा किती जातात. वा टाळे वाजवा एकदा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संत घरी आले तर मला लोटांगण घालण्याकरता लाज वाटू दे. लोटांगण म्हणजे माणसाच्या शरीराच्या 8 अंग जमिनीला लागणं त्याचं नाव लोटांगण. हा पादो हस्तव जानुनिधी राष्ट्रास्त ललाटकम अष्टांगेन स्पर्शत भूमी साष्टांग प्रणितस्य सहा. 2 हात 2 पाय 2 गुडघे छाती आणि मस्तक जमिनीला लागणं त्याचं नाव लोटांगण. खाली लोटांगण मोकळं पाटांगण म्हणजे आपले संता लोटांगण. जाता लाज नको म्हणी मला लाज वाटू देऊ नको. बरं चला तो कोबर मी देवा आता बघ मी मागणार नव्हतो. संत घरी आले तर आता भजन होईल ना. भजन होईल आणि भजनात आता भजन करायचं म्हणलं मग नाचावं तर लागणं. भजनात नाचण्याकरता आमच्या अंगात ताकद द्या. अभंगाचं शेवटचं चरण. तू कमान अंगी तू कमान अंगी वा गुरुजी तू कमान अंगी 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 तू कमान तू कमान अंगी तू कमान
विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी तुकोबर म्हणतात संत घरी आले तर भजन होईल आणि भजनाचा आनंदामध्ये नाचण्याकरता रंगात नाचण्याकरता मला शक्ती दे तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी दुसरं काहीच मागणं नाही मनसे काय मागा हेचे देगा पांडुरंगा ही आमची मागणी त्याला आदरणीय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सेवा करण्याचा योग आलेला आहे माझ्यावरती त्यांचं नितांत प्रेमचे समाधान गुरुजी चुंबळे आमच्या गुरुजींची अशी इच्छा आहे गुरुजी म्हणले एकदा पिंगळा घ्याच म्हणजे गुरुजींच्या आज्ञेवरून वाजवते थाप थाप आवाज वाढव साऊंड वाढव अख्खाच आवाज वाढव हे जारी नाय काला तर दुसरा येला सरते शेवटे बा काळ बांधून नेला एका जनार्दने हो एका जनार्दने आमच्या काय बाजाईल पिंगळा महत्वाने कोणी बोलत नसे का पिंगळा महत्वाने पिंगळा महत्वाने कोणी बोलत नसे का पिंगळा महत्वाने कोणी बोलत नसे का पिंगळा महत्वाने
मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी व्हेरी नाईस ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर